शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी यांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदचे कट ऑफ काढलेले आहेत आणि काही आपले जे शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत ते सर्व आपल्यासाठी आदरणीय आहेत. त्यांनी असा प्रश्न केला की सर तुम्ही फक्त जिल्हा परिषदचे कट ऑफ काढताय, त्यासोबतच तुम्ही नगर परिषद आहेत, महानगरपालिका आहेत, यांचे सुद्धा कट ऑफ आम्हाला सांगायला पाहिजे. तर मित्र हो, त्यांचा एक आग्रह आहे. त्या आग्रहाच्या दृष्टिकोनातून आपण आता आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून महानगरपालिकांचा काय कट ऑफ राहील, एक महानगरपालिका घेऊ आपण आणि त्या महानगरपालिका मध्ये शिक्षक भरती जे काही त्याच्यामध्ये गट आहेत, 1 ते 5 चा गट असेल, 6 ते 8 चा गट असेल, 9 ते 10 चा गट असेल, 11 ते 12 चा गट असेल आणि त्या गटाला जे उपलब्ध पद आहेत त्या पदाचा विचार करून काय कट ऑफ राहणार आहे ते आज आपण बघणार आहे. तर मी सर्वप्रथम हे जे ऍप आहे आपलं, या ऍपचा वापर करून इथं महानगरपालिका हा जो ड्रॉपडाऊन मधून आहे तो आपण निवडतोय आणि इकडे आपल्याला महानगरपालिका घ्यायची आहे. तर आज मी सर्वात मोठी महानगरपालिका बृहन्मुंबई बीएमसीच्या जागा आपल्याला घ्यायच्या आहेत, कारण याच्यामध्ये रिक्त पदांची संख्या भरपूर आहे आणि आपण महानगरपालिका घेतली बीएमसी महानगरपालिकांमध्ये ज्या काही शिक्षकांच्या रिक्त पदांचं विश्लेषण आहे पवित्र पोर्टलवर आलेलं, ते विश्लेषण आता आपल्याला बघायचं आहे. बघा, 1 ते 5 सर्व विषय मराठी माध्यम आणि या गटासाठी ज्या जागा आहेत त्या आहेत 383 जागा. याच्यामध्ये सर्व प्रवर्गाच्या जागा सध्या आलेल्या आहेत आणि जाहिरातीनुसार काय तपशील आहे पवित्र पोर्टलवर, जे बीएमसी मुंबई बृहन्मुंबईची जे बीएमसीच्या महानगरपालिकेच्या जाहिरातीमध्ये जे काही रिक्त पदांची संख्या आलेली आहे, ती रिक्त पदांची संख्या काय आहे ते इथं आपल्याला बघायचं आहे. जाहिरातीनुसार तपशील 1 ते 5 मराठी 193 आहेत, 1 ते 5 इंग्रजी 99 आहेत, 6 ते 8 मराठी 94 आहेत, 7 ते 8 गणित विज्ञान 88 आहेत, 6 ते 8 समाज शास्त्र 34 आणि एकूण पद आहेत 525. त्यापैकी 1 ते 5 मराठी सर्व प्रवर्गाच्या जागा आहेत त्या दिलेल्या आहेत तिथं 383. आता ह्या 300 तुम्हाला इकडे तर 1 ते 5 साठी मराठीच्या जागा तुम्ही 193 सांगता आणि इकडे 383 दाखवता. तर मित्र, हे जे प्रवर्ग असतात या प्रवर्गामधून 1 ते 5 त्यानंतर त्याचं मराठी माध्यम इंग्रजी माध्यम त्या सर्वांसाठी या प्रवर्गातून निवडल्या जातात. त्यामुळे ही संख्या थोडी आपल्याला जास्त दिसते, कारण त्यांनी असं दिलेलं नाहीये की 1 ते 5 च्या जागा आम्ही अमुकच प्रवर्गामधून भरू, त्यांनी ते संयुक्त दिलेलं आहे. त्यामुळे ही संयुक्त आकडेवारी इथं 383 आलेली आहे. आता आपल्याला पुढे आपण खुल्ला प्रवर्ग घेणार आहे आणि या खुल्ल्या प्रवर्गामध्ये सर्वसाधारण बीएमसी मध्ये मुंबई बीएमसी त्याच्यामध्ये ज्या काही जागा आहेत त्या जागा 67 आलेल्या आहेत. 1 ते 5 मराठी माध्यमाचा आपण गट घेतलेला आहे आणि खुल्ला प्रवर्ग बीएमसी बृहन्मुंबई सर्वसाधारण 67 जागा आलेल्या आहेत. आणि आता याचा आपल्याला कट ऑफ बघायचा आहे, काय कट ऑफ येत होतो. आपल्याला अपेक्षित कट ऑफ काढायचा आहे. लक्षात घ्या, ज्या आपण गट घेतलाय तो 1 ते 5 चा गट आहे, मराठी माध्यम आहे, खुल्ला प्रवर्ग घेतला, त्याच्यामध्ये सर्वसाधारण आणि 67 जागा त्यांच्या वाट्याला आलेल्या आहेत. त्यांचा कट ऑफ आपण काढतोय. तो कट ऑफ काय येतो तो आता आपल्याला बघायचा आहे. आपला कट ऑफ मीटर चालू झालेला आहे आणि हा तो कट ऑफ आता इथं आलेला आहे. महानगरपालिका एनएमसी आणि बृहन्मुंबई बीएमसी 1 ते 5 सर्व विषय ओपन आहे आणि सर्वसाधारण प्रवर्गाची पदे आहेत 67 आणि अपेक्षित कट ऑफ दाखवते 143 टार्गेट दाखवते. आणि हा कट ऑफ काढण्यासाठी आपण शिक्षक भरती जी काही पवित्र पोर्टल मार्फत झालेली आहे ती 2017 आणि शिक्षक भरती 2022च्या कट ऑफचा आपण विचार करून त्याचा जो डेटाबेस आहे तो आपण वापरला आणि हा कट ऑफ आपण त्या भरोशावर काढतोय. हा अंदाजे कट ऑफ आहे. मी तुम्हाला आग्रहानं सांगणार आहे की तुम्हाला शेवटी जो विश्वास ठेवायचा आहे तो पवित्र पोर्टलवर ठेवायचा आहे, परंतु एक काय तिथं पोझिशन राहणार आहे ती पोझिशन आपण पाहतोय. त्यानंतर आपल्याला आता पुढचा याच्यामधला प्रवर्ग घ्यायचा आहे मित्र.
कुठल्या प्रवर्गासाठी काय परिस्थिती आहे ते आपण बघूया. कुठला प्रवर्ग घेऊ आपण? कुठला प्रवर्ग याच्यामधला आपल्याला निवडायचा आहे आणि त्या प्रवर्गाची काय पोझिशन राहणार आहे ते पोझिशन आपल्याला इथं बघायची आहे. बघा, कुठला प्रवर्ग आपल्याला इथं निवडायचा आहे. समांतर आरक्षणामध्ये आपण बीएमसीच्या जागा 1 ते 5 चा गट घेतला, मराठी माध्यम घेतलेला आहे. सुरुवातीला आपण जो कट ऑफ काढलेला आहे तो खुल्या प्रवर्गामध्ये सर्वसाधारणचा काढलेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये महिला आरक्षण 30% यांच्यासाठी 60 जागा आलेल्या आहेत महिलांसाठी. त्यांचा अपेक्षित कट ऑफ बीएमसी बृहन्मुंबई 1 ते 5 मराठी माध्यम काय येतो तो आता आपल्याला बघायचा आहे. बघा, हा त्यांचा कट ऑफ येतो आहे. महिला भगिनी, मुंबई ही राजधानी आहे, त्या राजधानीचा जी काही बीएमसी आहे त्याचा आपण कट ऑफ पाहतोय. 1ली ते 5वी प्राथमिक सर्व विषय आहेत. खुल्ला प्रवर्ग आहे, महिला आहे, त्यांच्यासाठी जे प्रवर्गाची पदं आहेत ते 60 आहेत आणि त्यांचा अपेक्षित जे टार्गेट स्कोअर आहे ते मित्र इथं 138 आलेला आहे. त्यानंतर पुढं आपल्याला जायचं आहे. पुढचा याच्यामधलं समांतर आरक्षण खुल्या प्रवर्गाचं आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्या जागा किती उपलब्ध आहेत ते सुद्धा आपल्याला इथं समजते. अंशकालीन 10% आहे, यांच्यासाठी 20 जागा आहेत. या 20 जागांचा कट ऑफ काय येतो तो आपण बघणार आहोत. बघा, 20 जागांचा कट ऑफ काय येते. 109 अंशकालीन पदवीधर यांचा जो कट ऑफ आहे तो 109 इथं दाखवते आहे, खुल्ला प्रवर्ग अंशकालीन. त्यानंतर आपल्याला पुढं जायचं आहे. पुढचा प्रवर्ग घेऊ आपण. याच्यामध्येच माजी सैनिक, त्यांच्यासाठी 30 जागा आहेत. ह्या जागा मिळत नाहीत, परंतु समांतर आरक्षण असल्यामुळे त्या इथं आलेल्या आहेत. याचा अपेक्षित कट ऑफ बघायचा आहे आपल्याला. 1 ते 5 चा गट मराठी माध्यम बृहन्मुंबई बीएमसीचा कट ऑफ पाहतोय आपण. प्रवर्गाची जे काही पदं आहेत या 30 आलेल्या आहेत आणि 104चा टार्गेटेड स्कोअर इथं दाखवते आहे माजी सैनिकासाठी समांतर आरक्षण. पुढं आपल्याला घ्यायचं आहे. पुढलं समांतर आरक्षण आहे प्रकल्पग्रस्त बांधव आहेत, 5% आहे, त्यांच्या वाट्याला 10 जागा आलेल्या आहेत. आणि काय कट ऑफ दाखवते अपेक्षित तो कट ऑफ आता आपल्या स्क्रीनवर तुम्हाला रिझल्ट दिसेल. 137चा कट ऑफ दाखवते आहे प्रकल्पग्रस्तांचा खुल्ला प्रवर्ग. 1 ते 5 प्राथमिक, त्यांच्यासाठी आलेल्या ज्या काही जागा आहेत त्या जागा 10 जागा त्यांच्यासाठी इथं दाखवलेल्या आहेत. पुढं आपल्याला जायचं आहे खुल्या प्रवर्गामधला समांतर आरक्षण मध्ये नंतरचा जो आहे तो आहे भूकंपग्रस्त 2%, यांच्या वाट्याला 4 जागा आलेल्या आहेत. यांचा कट ऑफ बीएमसीचा काय दाखवते, बृहन्मुंबई बीएमसी 1 ते 5 गट आणि कट ऑफ आलेला आहे 138, 138. त्यानंतर पुढं आपल्याला हे घ्यायचं आहे. कुठला समांतर आरक्षणाचा प्रवर्ग घेऊ आपण? तो आहे इथं खेळाडू 5% आहेत, यांच्यासाठी 10 जागा आहेत. या 10 जागांचा अपेक्षित कट ऑफ काय येतो तो आता आपल्याला बघायचा आहे. कट ऑफ विश्लेषण चक्र आहे आपल्याकडे, त्याच्यावरनं घेतोय. त्याच्यामध्ये अल्गोरिदम फिट केलेला आहे. बेस वापरला आपण शिक्षक भरती 2017, शिक्षक भरती 2022 आणि याचा कट ऑफ आलेला आहे 131 टार्गेटेड कट ऑफ. पुढं पुढला प्रवर्ग घेऊ आपण. कुठला प्रवर्ग आहे इथं? तो आहे दिव्यांग बांधव आहेत, 4% आहे, यांच्या वाट्याला 6 जागा आलेल्या आहेत आणि यांचा अपेक्षित कट ऑफ काय येतो तो बघू आपण. 131 अपेक्षित कट ऑफ येतो. आपण बृहन्मुंबई बीएमसी महानगरपालिका
यांचा कट ऑफ पाहतोय 1 ते 5 मराठी माध्यम 6 पदं आलेल्या त्यांच्या वाटाला आणि 131 त्याचा कट ऑफ आलेला आहे. आता आपल्याला प्रवर्ग चेंज करायचा आहे. कुठला प्रवर्ग घ्यायचा आहे आपल्याला? तो आहे ईडब्ल्यूएस. ईडब्ल्यूएस मध्ये सर्वसाधारणच्या जागा किती आहेत? तर 5 जागा त्यांच्या वाटाला आलेल्या आहेत. ईडब्ल्यूएस चा कट ऑफ काय येतो तो बघू आपण. सर्वसाधारण 1 ते 5 चा गट आहे, बीएमसी चा आहे, बृहन्मुंबईचा आहे. 146 चा कट ऑफ इथं मुंबईचा दाखवतोय. टार्गेटेड स्कोअर ईडब्ल्यूएस सर्वसाधारण. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस मध्ये ज्या काही आपल्या महिला भगिनी येतात त्यांच्यासाठी समांतर आरक्षण आहे 30%. तर 30% मी इथं सिलेक्ट करतोय. 5 जागा त्यांच्यासाठी आलेल्या आहेत. या 5 जागांचा कट ऑफ काय येतो तो आता आपल्याला बघावं लागणार आहे मित्र. 5 जागांचा कट ऑफ ईडब्ल्यूएस मध्ये महिला भगिनी चा कट ऑफ 145 येतो 30% मध्ये. पीएमसी बृहन्मुंबईचा या एनएमसीच्या सर्व जागा आहेत त्याचा आपण कट ऑफ मित्र हो पाहतोय. पुढं आपल्याला जायचं आहे महिला भगिनीनंतर समांतर आरक्षण ईडब्ल्यूएस मध्ये अंशकालीन पदवीधर 2 जागा यांच्या वाटाला येतात. मग 2 जागा आल्यानंतर यांचा कट ऑफ आपल्याला आता तपासायचा आहे. आपलं कट ऑफ विश्लेषण चक्र आहे. 113 चा कट ऑफ देतोय. 113 आपला गट चालू आहे 1 ते 5 बृहन्मुंबई बीएमसी महानगरपालिका. त्याच्यानंतर पुढलं समांतर आरक्षण आहे ते आहे माजी सैनिक 15%. 2 जागा यांच्या वाटाला आलेल्या आहेत. त्या 2 जागांचा माजी सैनिक समांतर आरक्षण ईडब्ल्यूएस काय कट ऑफ येते तो बघू आपण. 108 चा कट ऑफ इथं दाखवते आहे. टार्गेटेड स्कोअर दाखवते आहे 108. नेक्स्ट आपल्याला घ्यायचं आहे पुढलं माजी सैनिकानंतर आपल्याकडे प्रकल्पग्रस्त 5% यांच्या वाटाला 1 जागा आलेली आहे. आणि याचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ काय दाखवते तो बघू आपण. प्रकल्पग्रस्त 1 जागा आहे. 141 चा टार्गेटेड स्कोअर यांचा इथं मित्र हो दाखवते आहे. पुढं आपल्याला जायचं आहे प्रकल्पग्रस्त नंतर आहे इथं भूकंपग्रस्त 2% आहे. यांच्या वाटाला सुद्धा 1च जागा बीएमसी मध्ये आलेली आहे. आणि या महानगरपालिकेमध्ये 1 ते 5 चा गट मराठी माध्यम काय कट ऑफ येते बघू. 139 बघा 1 ते 5 प्राथमिक. त्यानंतर ईडब्ल्यूएस आहे भूकंपग्रस्त आहे 2% त्यांच्या वाटाला 1 पद आलेला आहे. आणि 139 हा TAIT चा टार्गेटेड स्कोअर इथं दाखवते आहे ईडब्ल्यूएस मध्ये. भूकंपग्रस्तांनंतर आहे खेळाडू बांधव आहेत आपले 5%. 1च जागा त्यांच्या वाटाला आलेली आहे इथं. आणि त्यांचा जो अपेक्षित कट ऑफ आहे तो काय दाखवते आपण बघूया. बघा महानगरपालिका एनएमसी बृहन्मुंबई बीएमसी 1 ते 5 प्राथमिक 1 पद आहे. 135 चा टार्गेटेड स्कोअर इथं दाखवते आहे TAIT चा. त्यानंतर पुढला आपल्याला ईडब्ल्यूएस नंतर पुढला प्रवर्ग घ्यायचा आहे. पुढला प्रवर्ग इथं ओबीसी आहे. ओबीसी मध्ये सर्वसाधारणच्या ज्या काही जागा आहेत त्या 11 जागा आलेल्या आहेत बीएमसी मध्ये. आता बीएमसी मध्ये या ओबीसी सर्वसाधारण 11 जागांचा काय कट ऑफ इथे तो आता आपल्याला बघावा लागेल. तो कट ऑफ इथे येणार आहे 145 चा कट ऑफ इथं दाखवते आहे. पुढे आपल्याला सर्वसाधारण मध्ये ओबीसी मध्ये आता इथं जे समांतर आरक्षण आहे ते महिला भगिनी 30% 10 जागा यांच्या वाटाला आलेल्या आहेत. बीएमसी बृहन्मुंबई 10 जागा ओबीसी मध्ये महिला भगिनींसाठी त्यांचा कट ऑफ आता बघायचा आहे आपल्याला. 142 1 ते 5 इथं दिलेला आहे महापालिका. त्याच्यानंतर ओबीसी महिला 30% 10 पद आहेत. 100 टार्गेटेड स्कोअर आहे 142 TAIT. पुढलं आपल्याला समांतर आरक्षण घ्यायचं आहे ओबीसी मधलं. पुढलं समांतर आरक्षण आहे अंशकालीन 10% आहे. यांच्या वाटाला 3 जागा आलेल्या आहेत. आणि यांचा कट ऑफ आता काय येतो ते बघू आपण. आणि त्यांचा रिझल्ट सुद्धा बघायचा आहे. बघा 1 ते 5
महानगरपालिका एनएमसी बृहन्मुंबई बीएमसी 3 पद आहेत अंशकालीन पदवीधरसाठी 113चा कट ऑफ इथं दाखवते टार्गेटेड स्कोअर. त्यानंतर पुढं आपल्याला जावं लागेल. माजी सैनिक 15% आहे समांतर आरक्षण 5 जागा यांच्या वाट्याला आलेल्या आहेत. त्यांचा अपेक्षित कट ऑफ आपल्याला बघायचं आहे. माजी सैनिक ओबीसी मधलं समांतर आरक्षण घेतलेलं आहे आपण. माजी सैनिक टार्गेटेड स्कोअर TAITचा 108. पुढं समांतर आरक्षण पुढलं घ्यायचंय आपल्याला. इथं येते प्रकल्पग्रस्त 5% आहे 2 जागा यांच्या वाट्याला आलेल्या आहेत आणि यांचा अपेक्षित कट ऑफ काय येतो तो बघू आपण. 138 बघा. ओबीसी मध्ये जे प्रकल्पग्रस्त बांधव आहेत 5% त्यांना आरक्षण आहे बीएमसी मध्ये, तर 138 त्यांचा टार्गेटेड स्कोअर TAITचा इथं येतोय. पुढं आपल्याला पुढलं समांतर आरक्षण घ्यायचं आहे. पुढलं समांतर आरक्षण आहे भूकंपग्रस्त 2%, 1 जागा यांच्या वाटाला येते आणि यांचा टार्गेटेड स्कोअर काय येतो तो आपण बघू TAITचा. बघा महानगरपालिका एनएमसी बृहन्मुंबई बीएमसी 139 येतोय भूकंपग्रस्तांचा ओबीसी मधलं समांतर आरक्षण. पुढलं समांतर आरक्षणामधला हे घ्यायचंय आपल्याला तो आहे खेळाडू 5% आहे 2 जागा यांच्या वाट्याला आलेल्या आहेत आणि यांचा अपेक्षित कट ऑफ काय आहे तो आपण बघू. इथं रिझल्ट येणार आहे 132 ओबीसी मध्ये खेळाडू 5%, 1 ते 5 महानगरपालिका एनएमसी बृहन्मुंबई बीएमसी टार्गेटेड स्कोअर 132 TAIT. पुढलं समांतर आरक्षण ओबीसी मधलं घ्यायचं आहे आपल्याला ते आहे दिव्यांग 4% आहेत यांच्या वाट्याला 3 जागा आलेल्या आहेत मित्र आणि यांचा अपेक्षित कट ऑफ काय येते तो आता आपल्याला बघायचा आहे. 132 ओबीसी मध्ये दिव्यांग बांधव 4% अपेक्षित TAITचा स्कोअर येतो 132. महानगरपालिका बीएमसी बृहन्मुंबईचं पाहतोय आपण. नंतर आता मी प्रवर्ग चेंज करतो. आता प्रवर्ग घ्यायचा आपल्याला SEBC प्रवर्गामध्ये सर्वसाधारणच्या जागा आहेत 17 आणि या 17 जागांचा कट ऑफ आपल्याला बीएमसी मध्ये बघायचा आहे. बृहन्मुंबई बीएमसी 1 ते 5चा गट मराठी माध्यम कट ऑफ चक्र आपलं चालू झालेलं आहे. आता रिझल्ट येईल आपल्याला 143चा कट ऑफ SEBC प्रवर्गाचा सर्वसाधारणचा दाखवते आहे टार्गेटेड स्कोअर TAITचं. पुढं आपल्याला इथं SEBC प्रवर्गाच्या ज्या काही महिला भगिनी आहेत 30% त्यांच्या वाट्याला 16 जागा आलेल्या आहेत आणि यांचं स्कोअर काय राहतो TAITचा कट ऑफ तो आता आपल्याला बघायचा आहे. इथं रिझल्ट येईल महानगरपालिका एनएमसी बृहन्मुंबई बीएमसी 1 ते 5 SEBC आहे महिला 30% 138चा कट ऑफ दाखवते आहे. त्यानंतर आपल्याला पुढलं समांतर आरक्षण SEBC प्रवर्गामधलं अंशकालीन पदवीधर बांधव आहेत 5 जागा त्यांच्या वाट्याला येतात आणि त्यांचा अपेक्षित कट ऑफ त्याला तपासायचा आहे. शेवटी तुम्हाला विश्वास पवित्र पोर्टलवर ठेवायचा आहे. 112 हा त्यांचा कट ऑफ येतो. SEBC अंशकालीन 10%, महानगरपालिका एनएमसी बृहन्मुंबई बीएमसी 112 टार्गेटेड स्कोअर TAIT. पुढलं आपल्याला घ्यायचं आहे अंशकालीन नंतर इथं जे आहेत ते माजी सैनिक बांधव आहेत 8 जागा त्यांच्या वाट्याला येतात आणि त्यांचा जो अपेक्षित कट ऑफ आहे तो आता आपल्याला तपासायचा आहे. अपेक्षित कट ऑफ काय येतो तो बघू आपण. 104 SEBC प्रवर्गामध्ये. त्यानंतर पुढला आपल्याला हे घ्यायचं आहे समांतर आरक्षण निवडायचं आहे. माजी सैनिक नंतर इथं आहे प्रकल्पग्रस्त बांधव आहेत 5%, यांच्या वाट्याला 3 जागा येतात आणि यांचा अपेक्षित कट ऑफचा रिझल्ट बघायचा आपल्याला. तुम्हाला स्क्रीनवर दिसेल
बघा, महानगरपालिका, एनएमसी, बृहन्मुंबई, बीएमसी 1 ते 5 चा गट, मराठी माध्यम 137 प्रकल्पग्रस्तांचा तो TAIT चा कट ऑफ येते, तो इथं दिसलेला आहे आपल्याला. पुढलं हे घ्यायचं आहे. त्यानंतर भूकंपग्रस्त 2%, 1 जागा यांच्या वाट्याला येते. बीएमसी मध्ये बृहन्मुंबई 1 ते 5 च्या गटासाठी काय कट ऑफ राहील बघा. 138 चा कट ऑफ राहतो. टार्गेटेड स्कोर TAIT चा 138. पुढलं घ्यायचंय आपल्याला समांतर आरक्षण. खेळाडू बांधव आहेत आपले 5%, यांच्या वाट्याला 3 जागा येतात. त्यांचा अपेक्षित कट ऑफ तपासायचा आहे. तर तुम्हाला रिझल्ट दिसेल. SCBC आहे खेळाडू 5%, टार्गेटेड स्कोर 131 इथं दाखवते आहे. त्यानंतर लास्ट समांतर आरक्षण याच्यामध्ये आलेलं आहे, ते दिव्यांग बांधवांचं आहे. 2 जागा यांच्या वाट्याला आहेत आणि यांचा जो अपेक्षित कट ऑफ आहे तो काय येते तो तपासायचा आहे आपल्याला. दिव्यांग बांधवांचा SEBC प्रवर्गामधला 131 हा त्यांचा टार्गेटेड स्कोर येते आहे मित्र. आता आपल्याला प्रवर्ग चेंज करायचा आहे. SEBC नंतर कुठला प्रवर्ग आहे आपल्या ड्रॉपडाऊन मेनू मध्ये, तर अनुसूचित जाती आहे. सर्वसाधारणसाठी किती जागा आहेत त्या बघावं लागतील. 11 जागा आलेल्या आहेत सर्वसाधारण. SC प्रवर्ग 1 ते 5 चा गट, बृहन्मुंबई, BMC च्या जागा पाहतोय आपण. अपेक्षित किंवा टार्गेटेड कट ऑफ TAIT चा 143 सर्वसाधारणसाठी. त्यानंतर पुढं आपल्याला याच्यामध्ये महिला आरक्षण घ्यायचं आहे. SC प्रवर्गामधलं 30% महिला आरक्षण घेतल्यानंतर त्यांच्या ज्या जागा आहेत त्या सुद्धा 11 जागा इथं आलेल्या आहेत. त्यांचा अपेक्षित कट ऑफ आपल्याला तपासायचा आहे. 138 त्यांचा अपेक्षित कट ऑफ येते बृहन्मुंबई BMC मध्ये. पुढं घ्यायचंय आपल्याला पुढलं समांतर आरक्षण. अंशकालीन पदवीधर 4 जागा आहेत यांच्यासाठी आणि या 4 जागांचा अपेक्षित कट ऑफ काय येतो ते बघू आपण. SC चा प्रवर्ग आहे 109 अंशकालीन पदवीधरांचा टार्गेटेड स्कोर. पुढं आपल्याला जायचं आहे माजी सैनिक 15%, 6 जागा यांच्या वाट्याला येतात आणि अपेक्षित कट ऑफ काय येतो तो बघू आपण. 101 हा अपेक्षित कट ऑफ येतो माजी सैनिकांचा SC प्रवर्गामधला. BMC घेतोय आपण. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त 5% यांच्या वाट्याला 2 जागा येतात. यांचा अपेक्षित कट ऑफ काय येतो ते आता आपल्याला बघायचं आहे. 134 हा यांचा अपेक्षित कट ऑफ येतो मित्र. पुढलं SC प्रवर्गामधलं पुढलं समांतर आरक्षण आहे ते आहे भूकंपग्रस्त 2%, 1 जागा यांच्यासाठी आलेली आहे. त्या एका जागेचा काय कट ऑफ येईल तो आता आपल्याला बघायचा आहे. 135 याचा कट ऑफ येतोय एका जागेचा SC प्रवर्गामध्ये भूकंपग्रस्त समांतर आरक्षण. पुढे आपल्याला घ्यायचं आहे ते खेळाडू बांधव 5% यांच्या वाट्याला 2 जागा येतात आणि यांचा अपेक्षित कट ऑफ आपल्याला तपासायचा आहे. 128 त्यांचा अपेक्षित कट ऑफ येतो BMC मध्ये. पुढलं समांतर आरक्षण SC प्रवर्गामधलं आपलं घ्यायचं आहे आपल्याला आणि ते आहे दिव्यांग 4%, 2 जागा आहेत यांच्या वाट्याला आणि यांचा अपेक्षित कट ऑफ काय येतो तो बघू आपण आता. BMC बृहन्मुंबई BMC 128 हा त्यांचा अपेक्षित कट ऑफ येतो मित्र. कुठला प्रवर्ग घेतोय प्रवर्ग आता बदलायचा आहे आपल्याला. SC प्रवर्गानंतर आपल्या ड्रॉपडाऊन लिस्ट मध्ये आहे ST प्रवर्ग आणि ST प्रवर्गामध्ये सर्वसाधारणच्या ज्या काही 6 जागा आलेल्या आहेत याचा अपेक्षित कट ऑफ काय येईल तो आता आपल्याला तपासायचा आहे.
एनएमसीच्या जागा आहेत बृहन्मुंबई बीएमसी 127चा कट ऑफ येतो. 1 ते 5 मराठी माध्यम. त्यानंतर सर्वसाधारण नंतर एसटी प्रवर्गामध्ये महिला भगिनी 30% आरक्षण यांच्यासाठी 7 जागा आलेल्या आहेत आणि यांचा अपेक्षित कट ऑफ आपल्याला तपासायचा आहे. 122 त्यांचा एसटी प्रवर्गामधला अपेक्षित कट ऑफ येतोय मित्र. कुठला प्रवर्ग घ्यायचा आहे? समांतर आरक्षणामधला तो आहे अंशकालीन 10%. 3 जागा यांच्या वाट्याला येतात आणि एसटी प्रवर्गामध्ये समांतर आरक्षण अंशकालीन घेतलेलं आहे. 1 ते 5चा गट आहे, माध्यम मराठी आहे आणि महानगरपालिका बृहन्मुंबई बीएमसी 93चा कट ऑफ आलेला आहे. कुठलं आपल्याला हे घ्यायचं आहे? अंशकालीन नंतर कुठलं समांतर आरक्षण आहे? माजी सैनिक. याचा सुद्धा कट ऑफ कमी राहतो कारण या जागा मिळतच नाहीत, या रिक्त राहतात. याचा अपेक्षित कट ऑफ आपल्याला तपासायचा आहे. 88 बीएमसी मध्ये माजी सैनिकांचा. कुठलं एसटी प्रवर्गामधलं कुठलं समांतर आरक्षण आहे? ते आहे प्रकल्पग्रस्त 5%. एकच जागा यांच्या वाट्याला आलेली आहे आणि यांचा एक जागा असल्यामुळे अपेक्षित कट ऑफ जो आहे तो हाय जाणार आहे. 121 त्यांचा अपेक्षित कट ऑफ येतोय. प्रवर्ग एसटी प्रवर्ग आहे त्यामुळे 121 सुद्धा हाय झालेला आहे. भूकंपग्रस्त 2%. एक जागा यांच्या वाट्याला आलेली आहे. एसटी प्रवर्गामधलं समांतर आरक्षण घेतलंय आपण. भूकंपग्रस्त आणि यांचा टीएआयटीचा जो कट ऑफ आहे तो 119 दाखवते आहे. कुठलं हे घ्यायचंय आपल्याला? भूकंपग्रस्तांनंतर कुठलं जे समांतर आरक्षण आहे खेळाडू 5% आहे, यांच्या वाट्याला सुद्धा एकच जागा आलेली आहे. एसटी प्रवर्गामध्ये खेळाडू बांधव एक जागा त्यांच्या वाट्याला आलेली आहे. 1 ते 5चा गट आहे, मराठी माध्यम आहे. महानगरपालिका एनएमसी बृहन्मुंबई बीएमसी 115चा टार्गेटेड स्कोअर दाखवते आहे. कुठलं दिव्यांग बांधवांचं आपल्याला बघायचं आहे? एसटी प्रवर्गामध्ये काय त्यांचा कट ऑफ राहणार आहे तो बघा. दिव्यांग बांधव घेतोय मी, 4% आहे. एक जागा त्यांच्या वाट्याला येते आहे आणि अपेक्षित कट ऑफ दाखवते आहे 115. हा अपेक्षित कट ऑफ दाखवते आहे. पुढला आता आपल्याला प्रवर्ग घ्यायचा आहे. एसटी नंतर आपल्या याच्यामध्ये जो प्रवर्ग ड्रॉपडाऊन मध्ये येतो आहे तो आहे एनटीसी आणि एनटीसी साठी आपल्याला सर्वसाधारणच्या जागा 3 आहेत एनटीसी प्रवर्गामध्ये आणि याचा अपेक्षित कट ऑफ काय येतो तो आता बघायचा आहे आपल्याला. बघा, एनटीसी प्रवर्ग सर्वसाधारण आणि अपेक्षित कट ऑफ 146. 1 ते 5 मराठी माध्यमासाठी. कुठं आहे? महानगरपालिका एनएमसी बृहन्मुंबई बीएमसीचा आपण टार्गेटेड स्कोअर काढलेला आहे मित्र. तर कुठलं आपल्याला इथं समांतर आरक्षण घ्यायचं आहे? सर्वसाधारण तर महिला भगिनी एनटीसी मधल्या त्यांच्या वाट्यावर एकच जागा आलेली आहे आणि अपेक्षित कट ऑफ काय येतो तो आपल्याला बघायचा आहे. 146 हा अपेक्षित कट ऑफ येतो आहे महिला भगिनीसाठी एनटीसी मधल्या. कुठला प्रवर्ग घ्यायचा आहे? महिला भगिनीनंतर समांतर आरक्षण आलेलं आहे ते आहे अंशकालीन 10%. यांच्या वाट्याला सुद्धा एकच जागा आहे एनटीसी मध्ये आणि यांचा जो कट ऑफ आहे तो तपासायचा आहे. बघा, 116चा कट ऑफ येतो आहे अंशकालीनचा. 10% आहे त्यांना. 1 ते 5 साठी महानगरपालिका एनएमसी बृहन्मुंबई बीएमसी. कुठला हे घ्यायचं आपल्याला? अंशकालीन नंतर इथं आलेले आहेत माजी सैनिक बांधव आहेत. 2 जागा आहेत यांच्या वाट्याला आणि यांचा बीएमसी मध्ये 1 ते 5 मराठी माध्यम काय कट ऑफ येते
त्याचा रिझल्ट इथे येणार आहे. 108. पुढं आपल्याला जायचं आहे. माजी सैनिकानंतर येणार आहे प्रकल्पग्रस्त 5% आहेत. यांच्या वाट्याला एक जागा येते आणि यांचा अपेक्षित कट ऑफ आपल्याला इथं तपासायचा आहे. हा अंदाजे कट ऑफ आहे मित्र, तो येतो 141 प्रकल्पग्रस्तांचा. पुढलं आपल्याला घ्यायचंय एनटीसी बीएमसीच्या जागांचं वर्गीकरण करतोय आपण, कट ऑफ काढतोय. भूकंपग्रस्त 2% 0 जागा आहे. त्याच्यानंतर खेळाडू 5% एक जागा आलेली आहे. अपेक्षित कट ऑफ आपल्याला तपासायचा आहे. 135 हा अपेक्षित कट ऑफ दाखवते. खेळाडू 5%. एनटीसी मध्ये आहे ते समांतर आरक्षण, महानगरपालिका एनएमसी आणि बीएमसी बृहन्मुंबई. कुठला घ्यायचा आहे आपल्याला? खेळाडू नंतर आहे याच्यामध्ये दिव्यांग बांधव आहेत 4%. यांच्या वाट्याला सुद्धा एक जागा आलेली आहे. त्याचा कट ऑफ तपासायचा आहे. 135 दाखवते. एनटीसी दिव्यांग त्यासाठी 4% आहे आणि महानगरपालिका आहे बीएमसी. कुठला प्रवर्ग घेऊ आपण आता? दिव्यांग बांधवानंतर एनटीसी नंतर आपल्याला घ्यावं लागेल एनटीडी. एनटीडी मध्ये काय परिस्थिती आहे ते बघू आपण. सर्वसाधारणसाठी 3 जागा आलेल्या आहेत. याचा कट ऑफ काय देतो बघू आपण. एनटीडी सर्वसाधारण बघा, बृहन्मुंबई बीएमसी अपेक्षित कट ऑफ 146. एनटीडी मध्ये सर्वसाधारणचा 1 ते 5. पुढं सर्वसाधारण नंतर आपल्याला महिला भगिनींचं आरक्षण 2 जागा आलेल्या आहेत एनटीडी मध्ये. त्यांचा अपेक्षित कट ऑफ आपल्याला काढायचा आहे मित्र. अपेक्षित कट ऑफ तपासू आपण. 146 एनटीडी मध्ये समांतर आरक्षण महिला भगिनींचं आहे. बृहन्मुंबई बीएमसी मध्ये गट आपला 1 ते 5 आहे. त्यानंतर अंशकालीनचा आहे, एक जागा आलेली आहे यांच्या वाट्याला. यांचा अपेक्षित कट ऑफ एनटीडी मध्ये काय येतो तो बघायचा आहे. 117 दाखवते टार्गेटेड स्कोअर. पुढलं समांतर आरक्षण एनटीडी मधलं घ्यायचंय आपल्याला. येणार आहे माजी सैनिक बांधव 15%. एक जागा यांच्या वाट्याला आहे बीएमसी मध्ये. त्याचा अपेक्षित कट ऑफ काय येतो तो बघू आपण. 112 एनटीडी समांतर आरक्षण आहे माजी सैनिक. अपेक्षित कट ऑफ येतो 112. पुढलं समांतर आरक्षण घ्यायचं आहे. प्रकल्पग्रस्त 5% आहे, 0 जागा आहे त्यांच्यासाठी, तर नाही आहे. भूकंपग्रस्त 0 जागा आहे. त्यानंतर खेळाडू 5% 0 जागा आहेत. त्यानंतर दिव्यांग बांधव 0 जागा आहे. पुढला आता आपल्याला प्रवर्ग घ्यावा लागेल. इथं आपल्याला एनटीडी नंतर पुढचा प्रवर्ग घ्यायचा आहे, तो आहे एनटीबी. एनटीबी प्रवर्ग आहे. त्याच्यानंतर येतं सर्वसाधारण एक जागा आहे एनटीबी साठी. आता या एका जागेचा बीएमसी मध्ये काय कट ऑफ येतो? 1 ते 5 चा गट, मराठी माध्यम. 146 हा अपेक्षित कट ऑफ टार्गेटेड स्कोअर दाखवते आहे. त्यानंतर याच्यामधलं समांतर आरक्षण आपण बघू, महिला भगिनींसाठी आहे का? 30% एक जागा आलेली आहे एनटीबी मध्ये. तर समांतर आरक्षण बघूया, ते तपासायचं आहे आपल्याला. काय स्कोअर दाखवत ते बघूया. 146 चा टार्गेटेड स्कोअर दाखवते आहे.
पुढं आपल्याला जायचं आहे अंशकालीन पदवीधर एक जागा आहे, यांचा काय कट ऑफ दाखवते बीएमसी मध्ये 1 ते 5 चा गट मराठी माध्यम 114 हा टार्गेटेड स्कोअर दाखवते आहे अंशकालीन पदवीधरचा. पुढे बघायचं आपल्याला माजी सैनिक एक जागा आहे माजी सैनिकांसाठी, त्यांचा अपेक्षित कट ऑफ आपला प्रवर्ग कुठला सुरू आहे सध्या, तर प्रवर्ग आहे आपला NTB मुंबई बीएमसी महानगरपालिका 109 च टार्गेटेड स्कोअर दाखवते माजी सैनिकांचं. पुढलं आपल्याला जायचं आहे माजी सैनिकांनंतर आपल्याला घ्यायचं आहे प्रकल्पग्रस्त 5% शून्य जागा आहे. भूकंपग्रस्त इथं सुद्धा रिक्त जागा नाही आहे. खेळाडू 5% नाही आहे. त्यानंतर दिव्यांग बांधव 4% नाही आहे. पुढला प्रवर्ग घ्यायचा NTB नंतर आहे VJA. या प्रवर्गाची काय स्थिती आहे ते बघू आपण. सर्वसाधारण 6 जागा आहेत VJA साठी. पीएमसी मध्ये 1 ते 5 चा गट मराठी माध्यम अपेक्षित कट ऑफ मी तपासतोय 144 चा VJA मध्ये सर्वसाधारण 144 महानगरपालिका बीएमसी. पुढे महिला भगिनींचं बघायचं आपल्याला 30% यांच्या वाट्याला 3 जागा येतात आणि अपेक्षित कट ऑफ बघायचं आहे आपल्याला आता 142 येतोय. VJA महिला भगिनी समांतर आरक्षण अपेक्षित कट ऑफ येतो 142. पुढलं समांतर आरक्षण घ्यायचं आहे त्याला किती सीट्स आहेत, अंशकालीन 1 सीट आलेली आहे, त्यांचा कट ऑफ आपल्याला आता तपासायचा आहे. VJA बीएमसी 113 अंशकालीनचं टार्गेटेड स्कोअर 113. पुढलं घ्यायचं आहे माजी सैनिक बांधव 1 सीट आहे यांच्यासाठी, काय कट ऑफ येते तो बघूया समांतर आरक्षणानुसार. बघा VJA माजी सैनिक 15% 108 च टार्गेटेड स्कोअर दाखवते बीएमसी मध्ये. माजी सैनिकानंतर VJA मधला कुठला आहे प्रकल्पग्रस्त 5% एक जागा आहे त्यांच्या वाट्याला, त्यांचा अपेक्षित कट ऑफ बघू आपण काय येतो तो. बघा VJA समांतर आरक्षण प्रकल्पग्रस्त 138 चा टार्गेटेड स्कोअर दाखवते 1 ते 5 मराठी माध्यम बीएमसी. प्रकल्पग्रस्तानंतर इथं येतात भूकंपग्रस्त 0 जागा आहे, खेळाडू 5% एक जागा आलेली आहे. VJA मध्ये खेळाडूंसाठी 1 जागा आहे, अपेक्षित कट ऑफ 132 पीएमसी मध्ये. पुढलं खेळाडू नंतर आहे आपल्या लिस्ट मध्ये समांतर आरक्षण दिव्यांग 4% शून्य जागा आहे. आता प्रवर्ग शेवटचा घ्यायचा आपल्याला SBC. आता SBC प्रवर्ग सर्वसाधारण मध्ये किती जागा आहेत, 2 जागा आहेत SBC. आणि बीएमसी मध्ये 1 ते 5 चा गट आहे मराठी माध्यम, काय कट ऑफ येतो बघा 144 चा कट ऑफ दाखवतो SBC सर्वसाधारण. पुढे घेऊ आपण महिला भगिनी SBC 2 जागा आहेत, त्यांचा बीएमसी मध्ये 1 ते 5 चा गट मराठी माध्यम, काय कट ऑफ येते ते बघा 142 चा कट ऑफ दाखवते. पुढलं समांतर आरक्षण आहे अंशकालीन 1 जागा येते, यांचा काय कट ऑफ येतो तो बघू आपण. बीएमसी मध्ये 1 ते 5 चा गट मराठी.
113. कुठलं समांतर आरक्षण घ्यायचंय एसबीसी मध्ये आपल्याला? माजी सैनिक एक जागा आहे. काय कट ऑफ येतो बीएमसी मध्ये तुमचा, तो आता आपल्याला तपासायचा आहे. रिझल्ट आहे 108 टार्गेटेड स्कोअर. माजी सैनिकांनंतर येतात प्रकल्पग्रस्त, वॅकन्सी नाही. भूकंपग्रस्त, वॅकन्सी नाही. खेळाडू बीएमसी मध्ये वॅकन्सी नाही एसबीसी प्रवर्गासाठी. दिव्यांग वॅकन्सी नाही एसबीसी प्रवर्गासाठी. तर अशा प्रकारे आपण सर्व प्रवर्गाचा समांतर आरक्षणानुसार बीएमसी बृहन्मुंबई बीएमसी चा कट ऑफ काढलेला आहे. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये जो पुढला भाग यांनी दिलेला आहे तो आहे 6 ते 8. याच्यासाठी मराठीच्या 94 जागा आहेत. 6 ते 8 विषय आहे मराठी, याच्यासाठी 94 जागा दिलेल्या आहेत. तर त्याचा जो कट ऑफ आहे तो सुद्धा कट ऑफ आपल्याला काढायचा आहे. बघा इथं आपल्याला 6 ते 8 घ्यावं लागेल. गट हा 6 ते 8. विषय आहे मराठी भाषा आणि मराठी भाषेसाठी सर्व प्रवर्गाचे 383 उमेदवार उपलब्ध आहेत. तर आपण याचा कट ऑफ बघितला तर मी फक्त आता महिला भगिनी आणि सर्वसाधारणचा कट ऑफ काढून देतो. खुला प्रवर्ग, त्याच्यानंतर सर्वसाधारण आपण घेतलेला आहे. यांच्या वाट्याला 67 जागा येतात आणि यांचा काय कट ऑफ येते हे आता आपल्याला बघायचं आहे. 6 ते 8 मराठी विषय बघा अपेक्षित कट ऑफ काय 141. बघा ओबीसी सर्वसाधारण 6 ते 8. भाषा घेतली आपण मराठी विषयाचा जो कट ऑफ आहे तो आहे 141. पुढे आपल्याला याच्यामध्ये समांतर आरक्षण बघू आपण. महिला भगिनी 60 जागा येतात. यांचा अपेक्षित कट ऑफ काय येतो? 6 ते 8 मराठी विषय बीएमसी मध्ये 136 चा कट ऑफ दाखवते. ओबीसी प्रवर्गामध्ये महिला भगिनींचा 136. त्यानंतर इथं मी आता बाकी समांतर आरक्षण घेत नाही कारण खूप मोठा आपल्याला त्याला वेळ लागेल. ईडब्ल्यूएस घेतोय. तर सर्वसाधारणचा काढू आपण 5 जागा आहेत. बघा 6 ते 8 मराठी विषयासाठी बीएमसी मुंबई काय कट ऑफ येतो? 146 चा अपेक्षित कट ऑफ दाखवते ईडब्ल्यूएस मध्ये सर्वसाधारण. त्यानंतर याच्यामधलं महिला आरक्षण घेतोय 30%. यांच्या वाट्याला सुद्धा 5च जागा येतात ईडब्ल्यूएस मध्ये आणि यांचा अपेक्षित कट ऑफ तपासायचा आहे आपल्याला. 6 ते 8 मराठी विषय 143. ईडब्ल्यूएस नंतर पुढला प्रवर्ग घेतोय मी तो आहे ओबीसी प्रवर्ग आणि ओबीसी प्रवर्गामध्ये सर्वसाधारणच्या जागा 11 आहेत. 6 ते 8 साठी अपेक्षित कट ऑफ काय दाखवतो? 145. ओबीसी सर्वसाधारण बीएमसी मध्ये 6 ते 8 मराठी विषय टार्गेटेड स्कोअर दाखवते 145. त्यानंतर पुढं आपल्याला जायचं आहे 30% महिला भगिनीसाठी 10 जागा येतात आणि याचा जो अपेक्षित कट ऑफ आहे तो आता आपल्याला तपासायचा आहे. 140 चा दाखवते अपेक्षित कट ऑफ.
पुढे आपण प्रवर्ग चेंज करणार आहे. ओबीसी नंतर येतो एससी बीसी आणि याच्यामध्ये सर्वसाधारणच्या जागा 17 आहेत आणि बीएमसी मध्ये 6 ते 8 मराठी विषयाचा काय कट ऑफ येते तो आता बघायचा आहे. बघा विश्लेषण महानगरपालिका एनएमसी एससी बीसी सर्वसाधारण 141चा कट ऑफ दाखवतो. पुढं आपल्याला याच्यामधल्या महिला भगिनी घ्यायच्या आहेत. 30% समांतर आरक्षण, 16 जागा त्यांच्या वाट्याला येतात आणि त्यांचा अपेक्षित कट ऑफ काय येतो तो आता आपल्याला घ्यायचा आहे. बघा 136 येतो. एससी बीसी समांतर आरक्षण, महिला भगिनी 6 ते 8 आणि मराठी विषय. पुढे घेऊ आपण अनुसूचित जाती महिला भगिनीसाठी 11 जागा आहेत आणि सर्वसाधारणच्याही 11 जागा आहेत. त्यामुळे अपेक्षित कट ऑफ तपासायचा आहे आपल्याला. 141 येतो एससी प्रवर्ग. सर्वसाधारण कट ऑफ आला 141. पुढं आपल्याला 30% घ्यायचं आहे एससी प्रवर्गामध्ये. महिला भगिनींसाठी 11 जागा आहेत आणि त्यांचा अपेक्षित कट ऑफ काय येतो ते आपल्याला बघायचं आहे. 136चा अपेक्षित कट ऑफ त्यांचा येतोय. एससी प्रवर्ग समांतर आरक्षण महिला भगिनींचा 136. 6 ते 8 मराठी विषय घेतोय. पुढला आपल्याला हे घ्यायचं आहे एसटी आणि याच्यामध्ये सर्वसाधारण 6 जागा येतात. अपेक्षित कट ऑफ 125 येते एसटी प्रवर्गाचा. त्यानंतर इथं आपल्याला आता 30% मध्ये जावं लागेल. महिला भगिनी 7 जागा येतात त्यांच्या वाट्याला आणि अपेक्षित कट ऑफ येतो 120 एसटी प्रवर्गामध्ये. पुढे आता प्रवर्ग चेंज करूया आपण. पुढला प्रवर्ग घ्यायचा आहे तो घ्यायचा मी एनटीसी. सर्वसाधारण 3 जागा आहेत आणि त्यांचा अपेक्षित कट ऑफ काय येतो तो बघू आपण. एकशे 46चा अपेक्षित कट ऑफ येतो. पुढलं आपल्याला याच्यामध्ये महिला समांतर आरक्षणाचं घ्यावं लागेल. 30% आणि काय अपेक्षित कट ऑफ येते तो बघू आपण आता. एकशे 46 येतो एनटीसी महिलांचं. महिला भगिनी अपेक्षित जो कट ऑफ आहे तो येतो 146. पुढला प्रवर्ग घेतोय एनटीडी प्रवर्ग आहे. एनटीडी सर्वसाधारण 3 जागा आहेत. मराठी विषय 6 ते 8. 144चा टार्गेटेड स्कोअर दाखवते आहे. पुढे इथं 30% महिला आरक्षण देऊया आपण आणि काय टार्गेटेड स्कोअर येतो तो बघू. 6 ते 8 मराठी विषयासाठी बीएमसी मध्ये 144. पुढचा प्रवर्ग घ्यायचा आहे एनटीडी नंतर येतो एनटीबी. सर्वसाधारण 1 जागा आहे. 6 ते 8 मराठी विषय. बीएमसी मध्ये काय कट ऑफ येतो तो तपासायचा आहे. 145 चा कट ऑफ येईल मित्र. पुढला घ्यायचा आहे आपल्याला
30% महिला आरक्षण, एक जागा येते NTB मध्ये आणि अपेक्षित कट ऑफ तपासायचा आहे. एकशे 44 मराठी विषय 6 ते 8 PMC आपण घेतला NTB आणि समांतर आरक्षण महिला भगिनी घेतलेला आहे. पुढला प्रवर्ग घेतोय मी, तो आहे VJA. VJA सर्वसाधारण 6 जागा आहेत आणि अपेक्षित कट ऑफ आपल्याला काढायचा आहे 6 ते 8 मराठी विषयाचं सुरू आहे आपला कट ऑफ काढणं 142. त्यानंतर याच्यामधलं समांतर आरक्षण 30%, 3 जागा आलेल्या आहेत. त्याचा अपेक्षित कट ऑफ बघू आपण काय येतो ते. त्याचा अपेक्षित कट ऑफ 140 येतोय. हा झाला सर्वसाधारणचा, नाही महिला भगिनींचा झालेला आहे. त्यानंतर पुढला जो आहे SBC प्रवर्ग आहे, सर्वसाधारण 2 जागा आलेल्या आहेत. त्याचा अपेक्षित कट ऑफ काय येतो तो बघू आपण. 6 ते 8 मराठी विषय BMC मुंबई 145. पुढं SBC प्रवर्गामधलं महिला भगिनींसाठी 2 जागा आहेत. 6 ते 8 साठी मराठी विषय काय अपेक्षित कट ऑफ 140 जागा. अशा प्रकारे आपण 6 ते 8 BMC मध्ये जो कट ऑफ येईल तो कट ऑफ बघितलेला आहे. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये आणखी पुढे 6 ते 8 गणित विज्ञानसाठी 88 आहेत, 6 ते 8 समाजशास्त्रासाठी 34 आहेत. हा जो कट ऑफ आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्र येणार आहे. तर मला अपेक्षा आहे मला हा व्हिडिओ आवडला असेल, याला लाईक करा. ते जे शिक्षक उमेदवारांचे जे गट आहेत त्याच्यावर शेअर करा. तुम्ही जर नवीन असाल या युट्यूब चॅनलवर तर या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशा प्रकारचे आम्ही जे नवीन नवीन व्हिडिओ बनवतो त्याचं नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त होईल. आता आजच्या या चर्चेला मी पूर्णविराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद मित्र.